सुशीलकुमार पावरा यांची अखेर 3 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका. आदिवासी समाजात आनंदोत्सव. नंदुरबार. लोकसेवा न्यूज 24 तास प्रतिनिधी. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांची अखेर 3 महिन्यांच्या न्यायबंदीनंतर नंदुरबार जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या सुटकेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, नाशिक आदी भागातील आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी आदिवासी युवक जय वळवी यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ नंदुरबार शहरात आदिवासी समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान दंगल झाल्याचा आरोप करत सुशीलकुमार पावरा यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी रात्री 12:30 वाजता प्रभुदत्त नगर, लोणखेडा येथील त्यांच्या निवासस्थानी कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता अटक केल्याचा आरोप करण्यात आला होता. अटकेनंतर सुशीलकुमार पावरा हे आपल्या सुमारे 180 सहकाऱ्यांसह नंदुरबार जिल्हा कारागृहात न्यायबंदी म्हणून ठेवण्यात आले होते. त्यांच्या अटकेमुळे जिल्ह्यात सामाजिक अस्वस्थता पसरली होती आणि विविध संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयाने पावरा व त्यांच्या सहकाऱ्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर पावरा यांनी आपले विधिज्ञ ॲडव्होकेट भूषण महाजन यांच्यामार्फत माननीय उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठ येथे अपील दाखल केले. माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी सुशीलकुमार पावरा यांचा जामीन मंजूर केला. त्यानुसार 26 डिसेंबर 2025 रोजी त्यांची अधिकृतरित्या सुटका करण्यात आली. सुटकेनंतर नंदुरबार जिल्हा कारागृहाबाहेर बिरसा फायटर्स संघटनेचे कार्यकर्ते, समर्थक व आदिवासी बांधवांची मोठी गर्दी जमली होती. पावरा कारागृहाबाहेर येताच आदिवासी शेर वापस आया अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. नंदुरबार, धुळे, नाशिक आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. सुशीलकुमार पावरा हे आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्क, शिक्षण, आरोग्य, पाणी, रोजगार, वनहक्क आदी प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. नंदुरबार लोकसभा व विधानसभेचे उमेदवार म्हणूनही ते चर्चेत राहिले आहेत. पावरा यांच्या सुटकेनंतर बिरसा फायटर्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आता अधिक जोमाने संघर्ष सुरू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुन्हा एकदा आदिवासी प्रश्न केंद्रस्थानी आले आहेत. पाहत रहा लोकसेवा न्यूज 24 तास.